नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची बिर्याणी। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, इथं आपण पहिल्यांदा घेतलेले आहेत अंडे आपण अगोदर उकडून घेऊया। छानपैकी आता इथं उकळ आलेला आहे अंड्यांना आणि लगेच दुसरीकडे आपण अर्धा कपचा भात शिजवून घेऊया। इथं तांदूळ आपण घेतलेले आहे 1 ग्लास आणि 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे। स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे 2-3 वेळेस, छानपैकी असं स्वच्छ करून घ्यायचे तांदूळ आणि लगेच असा अर्धा कपचा भात शिजवून घ्यायचा। आणि तुम्ही बघू शकता इथं आपले तांदूळ धुवून झालेले आहेत। आता आपल्याला गरजेनुसार पाणी टाका, कारण ज्याची त्याची गरजेनुसारच पाणी वापरतं। तर इथं मी माझ्या गरजेपुरतं पाणी वापरलेलं आहे, तर तुम्ही पण पाणी वापरा आणि लगेच गॅसवर ठेवून द्यायचं। इथं मी गॅसवर छानपैकी ठेवलेलं आहे आणि आपल्याकडे काही नाही त्यामुळे आपण का भातामध्ये काही टाकलेलं नाही बरं का। जेवढं सामान आहे तेवढेच ॲडजस्टमेंट करून घेतलेले आहे। तर इथं मसाल्याची तयारी करायची, काय काय लागतं, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि टोमॅटो आणि कांदे घेतलेले आहेत। आता हे आपण कट करून घेऊया। तर इथं आपण टोमॅटो कट करायला घेतलेलं आहे, छानपैकी असं बारीक बारीक कट करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता असं छानपैकी असं आपलं टोमॅटो कट करायला घेतलेलं आहे आणि आपलं टोमॅटो पण कट करून झालेला आहे। त्यानंतर कांदा कट करताना आपण कांदा उभा कट करून घ्यायचा, म्हणजे पूर्ण कांदा उभाच कट करून घ्यायचा, असा बारीक बारीक आणि एकदम पातळ असं मीडियम साईजचा असा कांदा कट करून घ्यायचा। तर इथं आपला कांदा पण कट करून झालेला आहे बऱ्यापैकी। तर इथं आपण कांदा पण कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण मिरची घेऊया। इथं आपण कोथिंबीर पण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे, ते कोथिंबीर पण आता कट करून घेऊया। तर आपण इथं कोथिंबीर पण छानपैकी असं बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि कोथिंबीर कट करून झाल्याच्या नंतर आपण मिरची घेतलेली आहे, मिरची मध्येच कट करून घेतलेली आहे छानपैकी अशी। मिरची कट करून झाल्याच्या नंतर जी आपण लसणाचे कांदे आहेत, ती लसणाचे कांदे आपण छानपैकी असं सोलून घ्यायचे। तर इथं आपलं मसाल्याची तयारी झालेली आहे बऱ्यापैकी। तर आपल्याकडे जेवढं सामान आहे तेवढे सामानामध्ये आपण ॲडजस्ट केलेलं आहे। तर इथं कढई गरम झालेली आहे, लगेच आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल टाकून झाल्याच्या नंतर जे आपण बॉईल अंडे केलेले आहेत ते अंडे आपण छानपैकी असं तेलामध्ये मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचे। तर तुम्ही इथं बघू शकता आपण छानपैकी असा कलर येईपर्यंत आपण छानपैकी असं बॉईल अंडे तेलामध्ये परतून घ्यायचे। तर इथं अंड्यांना बऱ्यापैकी लालसर असा कलर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता। तर असे लालसर झालेले आहेत, आता काढून घेऊया। लगेच अजून जे आहे त्याच तेलात अजून थोडेसे तेल ॲड केले मी। तेल ॲड करून झाल्याच्या नंतर लगेच त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी ॲड केलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता जिरे आणि मोहरी आपण ॲड केलेली आहे तेच तेलामध्ये। ते टाकून झाल्याच्या नंतर लगेच बारीक आपण निवडलेला लसूण आहे, लसूण ॲड करायचा आणि लसणाच्या पाकळ्या ॲड करून झाल्याच्या नंतर हिरवी मिरची ॲड करायची। हिरवी मिरची ॲड करून झाल्याच्या नंतर जो आपण उभा कट केलेला कांदा ॲड करून घ्यायचा। छानपैकी कांदा असा मीडियम गॅसवरच लालसर असा भाजून घ्यायचा। तर तुम्ही इथं बघू शकता असं आपण मंद गॅसवरच लालसर कांदा असा छानपैकी असं भाजून घ्यायचा कलर येईपर्यंत। तर बऱ्यापैकी आपला कांद्याचा आता लाल व्हायला सुरुवात झालेली आहे।
तर लाल झाला मग कसा एकदम टेस्ट आणि खूप छान लागतोय. आणि इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असा लालसर कांदा आपला भाजलेला आहे. आणि कांदा भाजून झाल्याच्या नंतर लगेच त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड केलेलं आहे. टोमॅटो ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी परत परतून घ्यायचं मंद गॅसवरच 1-2 मिनटं. तर तुम्ही बघू शकता इथे छानपैकी असं आपण परतून घेऊ राहिलो. आता परतून झाल्याच्या नंतर छानपैकी असं परतून द्यायचं. परतून झालेलं आहे. त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला. तर इथं आपण पहिल्यांदा धना पूड ॲड केलेले आहे, गरम मसाला ॲड केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण हळद ॲड केलेली आहे. हळद ॲड करून झाल्याच्या नंतर मीठ आपल्या आवडीनुसार घ्या. आपल्याला जितकं पाहिजे तितकं आपल्या गरजेनुसार मीठ वापरा. तर इथं आपण मीठ आपल्याला जेवढं लागते तेवढं आपण गरजेपुरतं मीठ घेतलेलं आहे. मीठ घेऊन झाल्याच्या नंतर काळं तिखट आहे. काळं तिखट घेऊन झाल्याच्या नंतर लाल मिरची पावडर घेतलेली आहे. लाल मिरची पावडर घेऊन झाल्याच्या नंतर एक जीव होसपर्यंत मसाला मंद गॅसवर छानपैकी असा परतून घ्यायचा. म्हणजे सर्व मसाले मिक्स झाले पाहिजे. तर तुम्ही बघू शकता इथे छानपैकी असा मसाला मिक्स झालेला आहे. तेल सुटेपर्यंत छानपैकी असा मसाला तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर छानपैकी आता मसाला आपला भाजलेला गेला आहे. तर कमी वस्तूत आपण ही रेसिपी सुरू केलेली आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे. कोथिंबीर पण थोडीशी अशी परतून घ्यायची. तर इथं छानपैकी असे आपण कोथिंबीर पण परतून घेतलेले आहे. परतून झाल्याच्या नंतर जे आपण उकडलेले अंडे आहेत ते अंडे त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे. तर तुम्ही बघू शकता. जे आपण अंडे फ्राय करून घेतलेले होते ते आपण आता ग्रेव्हीमध्ये ॲड केलेले आहेत. ग्रेव्हीमध्ये ॲड करून झाल्याच्या नंतर परत 2-3 मिनटं छानपैकी असं मंद गॅसवर त्याला एकजीव होसपर्यंत मसाला पूर्ण भेदसपर्यंत आपण त्यांना परतून घ्यायचं. इथं बऱ्यापैकी असं परतून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. अजून थोडीशी आपण वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे. कोथिंबीर ॲड करून झाल्याच्या नंतर एकीकडे आपण जो भात अर्धा कच्चा शिजायला ठेवला होता तो काढून घ्यायचा. आणि लगेच आपला मसाला आहे त्याच्यामध्ये आपण भात टाकण्यास सुरुवात करायची. तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असं आपण भात टाकायला सुरुवात केलेली आहे. तर ह्या पद्धतीचा तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. तर ह्या पद्धतीची रेसिपी एकदा तुम्ही पण बनवा. हप्त्यातून तुम्ही 2-3 वेळा ही रेसिपी बनवून खा, अशी ही रेसिपी आहे. तर बघू शकता छानपैकी असं आपली रेसिपी अशी बऱ्यापैकी झालेली आहे. कोथिंबीर टाकून घ्यायचं, मग वाफ द्यायची आणि झालेली आहे आपली ऑलरेडी झालेली आहे अंडा बिर्याणी. तर बाय बाय मित्रांनो. नक्की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.